आपल्या आजूबाजूला बघा, सगळं काही हलतंय, थांबतंय, पण हे असं का होतं? वस्तू का हलतात आणि त्या थांबतात तरी कशा? आपल्याला हे प्रश्न अगदी साधे वाटतील, पण खरं सांगायचं तर या प्रश्नांनी मोठमोठ्या शास्त्रज्ञांना शतकानुशतके विचार करायला लावला होता. चला तर मग आज आपण गतीच्या या कोड्याचा उलगडा करूया. तर हेच ते दोन मुख्य प्रश्न, वस्तू का हलतात आणि का थांबतात. आणि या कोड्याची किल्ली आपल्याला सापडते सर आयझॅक न्यूटन यांच्या 3 क्रांतिकारी नियमांमध्ये. अगदी साध्या शॉपिंग कार्टला ढकलण्यापासून ते हॉकीच्या बॉलला वेगाने फटकावण्यापर्यंत आपलं संपूर्ण जग हे बल आणि गतीच्या काही अदृश्य नियमांवर चालतं. आपण सतत काहीतरी ढकलतो, ओढतो, वस्तूंची जागा बदलतो, पण ह्या सगळ्यामागे नक्की कोणते वैश्विक नियम काम करत असतील, नाही का? बरं, कित्येक शतकं, खरं तर हजारो वर्ष लोकांना काय वाटायचं माहितीये की कोणत्याही वस्तूची नैसर्गिक अवस्था ही स्थिर असणं आहे. म्हणजे वस्तूला हलत ठेवायचं असेल तर तिला सतत ढकलत राहावं लागेल. आणि हे आपल्यालाही अगदी स्वाभाविक वाटतं, नाही का? पण इथेच तर खरी गंमत आहे. गॅलिलिओ आणि नंतर न्यूटन यांनी दाखवून दिलं की निसर्गाचे नियम आपल्या साध्या विचारांपेक्षा खूप वेगळे आणि इंटरेस्टिंग आहेत. आणि इथूनच सुरुवात होते न्यूटनच्या पहिल्या नियमाची. याला आपण गमतीने आळसाचा नियम असंही म्हणू शकतो. हो, खरंच, कारण हा नियम वस्तूंच्या एका मूलभूत आणि खरं सांगायचं तर थोड्याशा आळशी स्वभावाबद्दलच बोलतो. अर्थात शास्त्रीय भाषेत याला जडत्व किंवा इनर्शिया असं म्हणतात. आता जडत्व म्हणजे काय, तर अगदी सोपं आहे. वस्तूची तिच्या स्थिर किंवा एकसारख्या वेगाने चालण्याच्या अवस्थेत होणाऱ्या कोणत्याही बदलाला विरोध करण्याची एक नैसर्गिक सवय. म्हणजे वस्तू जशा आहेत ना तसंच राहण्याचा प्रयत्न करतात, बदलाला नाही म्हणतात. हा अनुभव तर आपल्या सगळ्यांनाच आला असेल. गाडीत बसलोय आणि अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबला. आपण कसे पुढे फेकले जातो, तेव्हा बस तीव्र वळण घेत असताना आपण खिडकीकडे ढकलले जातो, आठवतंय? बस हेच आहे जडत्व. गाडी थांबते किंवा वळते, पण आपलं शरीर ते मात्र आपल्या मूळ सरळ रेषेतल्या प्रवासातच पुढे जायचा हट्ट धरतं. ते त्या बदलाला विरोध करतं आणि म्हणूनच आपल्याला तो धक्का बसतो. कमाल आहे ना? आणि हे बघा, जडत्वाचे हे 2 अगदी सोपे आणि मजेशीर प्रयोग आहेत. डावीकडच्या चित्रात कॅरमच्या सोंगट्यांची रांग आहे. स्ट्रायकरने फक्त खालच्या सोंगटीला मारल्यावर काय होतं? फक्त तीच सोंगटी बाहेर निघते. बाकीच्या सोंगट्या जडत्वामुळे जागच्या जागी खाली बसतात. आणि उजवीकडे बघा, ग्लासवरच्या कार्डाला टिचकी मारली की कार्ड उडून जातं, पण ते नाणं ते जडत्वामुळे तिथेच थांबून सरळ ग्लासात पडतं. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. ज्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे मास जास्त, तिचं जडत्वही जास्त. आता विचार करा, एका सायकलला थांबवणं किती सोपं आहे, पण तेच एका रेल्वे गाडीला थांबवायचं असेल तर नाही ना शक्य. कारण तिचं प्रचंड वस्तुमान म्हणजे तिचं जडत्वही प्रचंड आहे. तिच्या गतीमध्ये बदल करणं खूप कठीण असतं. ओके, तर पहिला नियम आपल्याला सांगतो की वस्तू बदलाला विरोध करतात, मान्य. पण आपल्याला बदल घडवायचाच असेल तर मग काय? इथेच एंट्री होते न्यूटनच्या दुसऱ्या नियमाची. हा नियम म्हणजे आपण लावलेल्या धक्क्याचं, त्या बलाचं अगदी अचूक गणितच आहे. पण दुसरा नियम समजून घ्यायच्या आधी एक छोटी पण महत्वाची संकल्पना समजून घेऊया. संवेग म्हणजेच मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे काय, तर थोडक्यात गतीची ताकद. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये किती गती सामावलेली आहे. आणि हे कळायचं कसं, तर वस्तूचं वस्तुमान गुणिले तिचा वेग, म्हणजेच P बरोबर mv. आता न्यूटनचा दुसरा नियम काय म्हणतो? शास्त्रीय भाषेत तो थोडा किचकट वाटू शकतो. तो म्हणतो की संवेग परिवर्तनाचा दर हा लावलेल्या बलाच्या समान असतो. पण थांबा, सोपं करून सांगतो. याचा सरळ अर्थ असा आहे, तुम्ही जेवढा जास्त जोर लावाल, म्हणजे जेवढं जास्त बल लावाल, तितक्या झपाट्याने त्या वस्तूचा संवेग बदलेल. सिंपल. आणि याच नियमाचं एक जगप्रसिद्ध आणि अगदी सोपं समीकरण आहे. F = ma. फोर्स इक्वल्स मास इंटू ॲक्सिलरेशन. म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. याचा अर्थ काय, तर एखाद्या जड वस्तूला गती द्यायची असेल तर जास्त बल लावावं लागेल, किंवा एखाद्या हलक्या वस्तूला खूप जास्त गती द्यायची असेल तरीही जास्त बल लावावं लागेल. किती सोपं आणि लॉजिकल आहे हे. आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेट. कधी विचार केलाय की फिल्डर वेगाने येणारा बॉल पकडताना आपले हात मागे का खेचतो? तो असं करून चेंडूचा वेग 0वर आणण्यासाठी लागणारा वेळ वाढवतो. आणि नियम काय सांगतो? वेळ वाढवला की हातावर होणारा आघात म्हणजे बल कमी होतं. म्हणून तर हाताला दुखापत होत नाही. हे आहे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचे एक परफेक्ट प्रॅक्टिकल उदाहरण.
बरं, आपण पाहिलं की बल लावल्याने काय होतं, पण कधी विचार केलाय हे बल येतं कुठून? ते एकटं असतं का? याचं उत्तर मिळतं न्यूटनच्या तिसऱ्या आणि शेवटच्या नियमात. आणि तो नियम सांगतो की या जगात कोणतंही बल एकटं नसतं. फोर्सेस नेहमी जोडीने येतात. आणि तो नियम काय आहे? तो म्हणजे प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. फॉर एव्हरी ॲक्शन देर इज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. हे वाक्य तर आपण सगळ्यांनीच कुठेतरी ऐकलेलं असतं, नाही का? हे विज्ञानातलं एक सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे. याचा अर्थ अगदी सरळ आहे. बल, फोर्सेस नेहमी जोडीने येतात. एक असते क्रिया आणि दुसरी असते प्रतिक्रिया. पण इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? ही दोन्ही बळं, क्रिया आणि प्रतिक्रिया, नेहमी दोन वेगवेगळ्या वस्तूंवर काम करतात. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. उदाहरणार्थ आपलं साधं चालणं. आपण चालतो म्हणजे नक्की काय करतो? आपण आपल्या पायाने जमिनीला मागे ढकलतो. ही झाली क्रिया म्हणजे ॲक्शन. आणि याच्या बदल्यात जमीन आपल्याला पुढे ढकलते. ही झाली प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन. आणि याच प्रतिक्रियेमुळे आपण पुढे चालू शकतो. अविश्वसनीय आहे पण खरं आहे. अरे, याची तर कितीतरी उदाहरणं आहेत आपल्या आजूबाजूला. बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा ती पुढे जाते, ही झाली क्रिया. आणि बंदूक मागे एक झटका देते, ही झाली प्रतिक्रिया. रॉकेटचं उड्डाण, रॉकेट वायूला प्रचंड वेगाने खाली ढकलतं आणि तो वायू रॉकेटला वर ढकलतो. किंवा अगदी नावाडी, जेव्हा होडीतून किनाऱ्यावर उडी मारतो तेव्हा तो पुढे जातो आणि होडी मागे सरकते. बघा, क्रिया आणि प्रतिक्रिया सगळीकडे आहेत. अरे, तर हे आहेत न्यूटनचे 3 नियम. आणि हे तिन्ही नियम काही सुटे नाहीत. ते एकत्र येऊन गतीचं एक संपूर्ण चित्र आपल्यासमोर उभं करतात. खरं तर आपल्या विश्वातल्या प्रत्येक हालचालीच्या मागे असलेली ही एक प्रकारची भाषाच आहे. मग ते पूल बांधण्याचं इंजिनिअरिंग असो किंवा थेट अवकाशात रॉकेट पाठवणं असो. चला तर, एकदा पटकन तिन्ही नियम आठवून घेऊया. पहिला नियम, जडत्वाचा नियम. वस्तू बदलाला विरोध करतात. दुसरा नियम, F बरोबर ma. वस्तूला गती द्यायची असेल तर बल लागतं. आणि तिसरा नियम, क्रिया-प्रतिक्रिया. प्रत्येक बलाला एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. सोपा आहे, पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर क्रिया आणि प्रतिक्रिया बल नेहमी समान आणि विरुद्ध दिशेने असतात, तर मग ते एकमेकांना कॅन्सल का नाही करत? आणि जर ते कॅन्सल झाले, तर मग कोणतीही वस्तू हलूच कशी शकते? जरा विचार करा यावर. याचं उत्तर आपण काही वेळापूर्वी पाहिलेल्या तिसऱ्या नियमाच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यातच लपलेलं आहे. तोपर्यंत विचार करत रहा.